यस नक्कीच जय जोगण्यादेव आगमन संघ हा दुसरा संघ आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळाला। तिसऱ्या संघाचा जर विचार केला तर संघर्ष मुरबे संघ आणि आता मात्र या दोन संघांमधून एक सामना नक्कीच बाकी आहे। या दोन संघांमधून जो संघ विजय होईल ते मात्र आपण पाहतोय टॉप 8 मध्ये टॉप 4 मध्ये जाण्याचे चान्सेस आता मात्र यांना नक्कीच पाहायला मिळतील। बघूया एका बाजूला जर पाहिलं तर शेवटचा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय। तारापूर संघ या आपले सन्मान चिन्ह घेण्यासाठी तर पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज इथे मात्र सज्ज झालाय। विकास पहिला चेंडू या ठिकाणी विकास फेकेल। बघूया क्षेत्ररक्षणाकडे थोडेसे लक्ष केंद्रित केलं जातंय। मनीष भोईर मागच्या मॅचचा हिरो आता मात्र पाहतोय आपण विकासचे पहिला चेंडू इथे मात्र पाहिला तर पहिला चेंडू ओहो चेंडूला चांगलं इथे खेळला होता। ऑन साइड रिजन मध्ये थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण झालं आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या यावर सिंगल रन्स कंप्लीट केले गेले। पुन्हा एकदा समर्थ आलाय नवीन पहिला चेंडू या ठिकाणी खेळ थोडंसं विचार विनिमय होतोय की समर्थसाठी कशी क्षेत्ररक्षण सजवावं परंतु हा चेंडू आपण पाहतोय थोडंसं खालची लेवल राहिली। चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बॅकअप देखील चांगलं केलंय। पुन्हा एकदा विकास हा चेंडू मनीष भोईर साठी असणार आहे। फटका तरी ते चुकलाय आणि या चेंडूवर झालं पाहिजे तर मनीष भोईरचा एक मोठा विकेट नक्कीच बॅक टू द डगआउटला जात असताना गडी बाद होतोय। पहिला गडी बाद होते मायकोप संघाचा। एक मोठा गडी नक्कीच बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु फटका थोडासा रिस्क झोन मध्ये आणि तीच रिस्क घेतली गेली परंतु रिस्क घेताना आपला विकेट देखील गमावला। चला चेंडू देखील टॅपचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडूला अडवलाय। रन्स मिळणार नाहीये। आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 चेंडू मध्ये 2च धावा दिल्यात खर्च केल्यात। 5वा चेंडू असणार आहे। हलक्या हाताने खेळून काढलाय। सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते। दीपक 11 संघाकडून जर पाहिलं तर पहिले षटक अप्रतिम या ठिकाणी फेकलं गेलंय। विचार केला तर मिस्टर विकासच्या माध्यमातून आपण पाहतोय शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे। 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय। 3 धावा आतापर्यंत जर पाहिलं तर स्कोरबोर्ड वर लागले जात आहेत। क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी फेरबदल केली जाते। जाणीव आहे कोण खेळाडू कसा खेळतोय याची देखील जाणीव आहे। आज पद्धतीने पाहिला तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण अगदी वेगाने चेंडूवर आलाय आणि तदनंतर पाहिलं तर किसन कडून आपल्याला पाहायला मिळते चांगले क्षेत्ररक्षण होताना नक्कीच टोपन नावाने त्याला जर पाहिलं तर कालू या नावाने ओळखला जातोय। बोईसर विभाग मधली ही टीम च्या पद्धतीने आज पाहिलं तर दीपक 11 संघ ओव्हरची होते समाप्ती। एक षटक कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्ड लागले जात आहेत 3 धावा। नक्कीच मनीषचं विकेट गेल्यानंतर अडचणीत सापडेल का मायकोप ए संघ। ज्या पद्धतीने पहिले षटक कंप्लीट केले गेले आणि पहिल्या षटकाच्या अखेरी धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त 3 धावा आहेत। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रुपेश आपल्याला पाहायला मिळेल। बघूया रुपेश हा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय परंतु अडवलाय मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय। रन्स मिळणार नाही। पहिला चेंडू जर पाहिलं तर डॉट फेकला जातोय। प्रयत्न करतोय कुणाल देखील मोठा फटका मारण्याचा। कडक प्रहार जबरदस्त। हा चेंडू जर पाहिला तर अगदी वेगाने चेंडू सीमारेषे पार पाठवलाय। 4 धावांसाठी चौकार। आतापर्यंत जर पाहिलं तर धावसंख्या स्कोरवर लागली जाते 7 धावा। पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा होते मात्र या चेंडूवर जर पाहिलं तर चौकार आली आणि धावसंख्या अगदी
4 धावेने वाढली जाते. 7 धावा स्कोरवरती आहेत. कुणालचं आतिषबाजी रनांची भूक मात्र नक्कीच मिटवली जाईल. पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहिला तर क्षेत्ररक्षण करताना थोडस लांब होता, परंतु चेंडूला डिक्लेअर झोन कडे ढकलून दिला. सिंगलच रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्ड धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत लागली जाते. 8 धावा झाल्यात. आतापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवलंय. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. समर्थ पुन्हा एकदा सज्ज झालाय. पाहतोय आपण गोलंदाज रुपेश. इथे मात्र फटका मारायचा होता. अगदी ज्या पद्धतीने नेहमी फटका मारतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु हात चेंडू मारताना कुठेतरी बॅट वरती चढली आणि त्यानंतर बॉक्स विकेटच्या रूपाने बाद. उद्या मात्र आपण पाहतोय प्रत्येक आयोजनावर कडक नियम आहेत. त्यामुळे पहिला चेंडू जर पाहिला तर अगदी 7:30 वाजता टायमर देखील तुमच्या समोर लागले जाणार आहेत. याची देखील नोंद असायची आहे, नोंद घ्यायची आहे. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा समोरच्या दिशेने, परंतु चांगले क्षेत्ररक्षण. चेंडूला अडवलंय. मीत आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी. मीत आलाय नवीन बॅट्समन, अगदी यंग टॅलेंट आहे. ज्या पद्धतीने बिगेश म्हटलं होतं की नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत, तसं नवीन चेहरा विकासला पाहिला पण खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. इथे मात्र 4 क्षेत्ररक्षक येत आहेत. एक चेंडू नक्कीच पकडण्यासाठी सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्ड धावसंख्या 9 धावा. आतापर्यंत षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरा कंप्लीट झालाय. 2 षटक कंप्लीट झालेत आणि 9 धावा या स्कोरवरती आहेत. बारा चेंडू आणि 15 धावांची अजूनही आवश्यकता. सॉरी 12 चेंडू झालेत आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड वर 9 धावा. टेनी येतोय. मागच्या मॅच जर पाहिलं तर चांगली मॅन ऑफ द मॅच घेतली होती टेनी यांनी. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. परंतु आता बघूया इथून जर पाहिलं तर फलंदाज पुन्हा एकदा आपल्याला मीत पाहायला मिळतोय. अगदी नवीन आहे, नवीन न्यू टॅलेंट. सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. डिक्लेअर झोन कडे चेंडू जातोय. सिंगलने धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 10 धावा लागल्या जात आहेत. 11 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूया पुन्हा एकदा टेनी. खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु चांगले क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा विकास आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं करताना चेंडू सीमारेषे पार पाठवत नाहीयेत. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा झालेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केलाय चेंडूला सिंगल रन्स घेण्यासाठी. सिंगल रन्स कंप्लीट केले जाते. आणखीन एक जर पाहिलं तर अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा या स्कोरवरती आहेत. मोठे फटके येत नाहीयेत, मात्र प्रयत्न करावे लागणार कुणाल याला. बघूया फटका तर सुरेख. इथे मात्र क्षेत्ररक्षण करताना 2 क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूवर गेले होते. झेप टाकली होती, परंतु चेंडूवर जर पाहिलं तर चौकार येतोय. कुणालची ताकद आहे. कुणालकडे स्ट्रोक अगदी वेगाने मारण्याची क्षमता देखील आहे आणि तेच फटका मारताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावांची धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 16 धावा आतापर्यंत लागल्या आहेत.
षटकातील अजून पाहिलं तर टेनिसच्या शेवटचे चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना शेवटचे चेंडू. 16 धावा झाल्या आहेत. हा देखील चेंडू इथे जर पाहिलं तर चेंडू पायावर लागलाय नक्कीच आपण पाहतोय आणि पायाला लागून चेंडू डिक्लेअर झोन कडे जाईल. सिंगल रन्स या ठिकाणी काउंट होईल. 17 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक तिसरं कंप्लीट झालंय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर नक्कीच शेवटचं षटक घेण्यासाठी आकाश येतोय. शेवटचे षटक या ठिकाणी फेकण्यासाठी आपण पाहतोय कुणाल. चेंडू इथे मात्र फटका प्रॉपरली नाहीये. धावसंख्या जर पाहिली तर 17 धावांवर अजूनही स्थिरावलेली आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फुलटा चेंडू आहे. फुलटा चेंडूवर घेईल जबरदस्त प्रहार. चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. 21 धावा झाल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा कडक प्रहार. इथे मात्र झेल घेण्याची संधी होती, परंतु या चेंडूवर जर पाहिलं तर आता मात्र काय घडलं जातंय नक्कीच आपण पाहतोय. धावसंख्या 2 ने वाढेल. स्कोरबोर्डवर 23 धावा आतापर्यंत. नक्कीच अगदी नॉन स्ट्राइक एंडला फेकला गेला चेंडू, परंतु चेंडूवर जर पाहिलं तर कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता गॅदर करण्यासाठी. तेच कारण बनले. इथे मात्र आपण पाहतोय अजूनही चेंडू शिल्लक आहेत. फुलटॉ चेंडू आहे. फटका चांगला, परंतु अडवलाय मैदानाच्या आतमध्ये. रन्स इथे मात्र नक्कीच 1 मिळते. अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्ड धावसंख्या होते 24 धावा. खूप धावसंख्या नक्कीच थांबवून ठेवण्याचं काम केलंय. चांगली गोलंदाजी वापरली जाते. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मीत पुन्हा एकदा अगदी चेंडूवर जर पाहिलं तर रन्स इथे मिळणार नाहीये. विकेट मिळतोय. नक्कीच विकेट मिळतोय. 24 धावा झाले. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कृतिक आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज. शेवटचा चेंडू आहे. अगदी वेगाने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे आपण पाहतोय सिंगलच रन्स मिळेल. धावसंख्या होते ती म्हणजे 25 धावा आणि 26 धावांचं लक्ष्य आहे.
चला मॅच आपण स्टार्ट करतोय 26 धावांचं लक्ष्य आहे. तर पाहतोय आपण एका बाजूला टेनी, दुसऱ्या बाजूला मिस्टर सौरभ. टेनी आणि सौरभची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेले. अगदी 26 धावांचं लक्ष्य असणार आहे. बघूया टॉप 8 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. बिगेश आलाय गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू हाताळण्यासाठी. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच काढतायत. सिंगलने सुरुवात केले. विचार केला तर दीपक 11 संघाचा सिंगलने देखील सामना जिंकू शकतोय. हेच मात्र टार्गेट पकडलं जाईल त्यांच्याकडून, कारण की एकंदरीत जर पाहिलं तर 24 चेंडू आणि 26 धावा असं लक्ष दिलं गेलं होतं. आता मात्र चेंडू जर पाहिलं तर अजूनही 23 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. हा देखील पाहतोय आपण लेग साइडच्या दिशेने चेंडू डिक्लेअर झोन कडे जाईल. सिंगल रन्स मिळेल. 2 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लागले आहेत. थोडंसं शांत वातावरण आपण पाहतोय, कारण की शेवटची मॅच आहे. फटका तर सुरेख आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षण अगदी जर पाहिलं तर मिस्टर संदेश आपल्याला पाहायला मिळतोय. गोल्या या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा त्याच्याच कडे चेंडू आणि इथे मात्र खराब गॅदर केलं नाहीये. बॅकअपला कोणी नव्हतं आणि तेच कारण बनलं 5 धावा या ठिकाणी खर्च होत आहेत. इथे मात्र पाहतोय आपण धावसंख्या 7 धावा झाल्या आहेत. नक्कीच प्रयत्न केले होते. संदेशने देखील चांगले क्षेत्ररक्षण केलं होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु गॅदर नाही झाले त्या ठिकाणी. त्याने आणखीन एक सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट केलं असतं तर काहीतरी वेगळं चित्र. मनीष भोईर मात्र तोच लक्ष होतं त्याचं की प्रत्येक चेंडूवर रन्स घेताना कुठेतरी जर विकेट्स आले तर दबाव नक्कीच क्रिएट होऊ शकतोय. परंतु बघूया आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचे चेंडू शिल्लक. आहा अगदी चेंडू मधून जर पाहिलं तर पायामधून चेंडू काढला जातोय. डॉट चेंडू येतोय. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 8 धावा. इथे मात्र सिंगल रन्स घ्यायचा आहे, परंतु धोका आणि गडी बाद. अगदी छोटी रन्स काढण्याचा प्रयत्न होता. यस पुन्हा एकदा समर्थ. हा चेंडू सिंगल रन साठी नक्कीच गेलाय. सिंगल रन्स या ठिकाणी घेतले जात आहे. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर रनआउटच्या रूपाने नक्कीच एक गडी बाद केला. आतापर्यंत जर पाहिलं तर 9 धावा स्कोरवरती आहेत. 2 फलंदाज जर विचार केला तर एका बाजूला टेनी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आकाश. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. सिंगल रन्स सिंगल महत्वाची रन्स आहे हेच मात्र दर्शवलं जात आहे. एका धावेने धावसंख्या 10 धावांवर जाऊन पोहोचते. डबल फिगर मध्ये जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 26 धावांचं लक्ष्य, म्हणजे इथून जर पाहिलं तर 16 धावांची आवश्यकता आहे. आहा कडक प्रहार, परंतु हा चेंडू जाईल 4 धावांसाठी. टेनीच्या बॅट मधून येतोय चौकार. गॅप मोठा होता आणि तोच गॅप पाहिला.
चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावांनी धावसंख्या होते. एकंदरीत जर पाहिले तर 14 धावा. 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सिंगल रन्स पुन्हा एकदा घेतली जाते. इथून जर पाहिलं तर सिंगल रन्स वाचवणं खूप महत्वाचं राहणार आहे. मनीष थोडस आपण बघतोय पुढे येताना. बघूया सिंगल रन्स वाचवायची आहे. तर बघूया अजूनही जिंकण्यासाठी सिंगल रन्स या ठिकाणी पुन्हा एकदा घेतली जाते. एकेरी धावांनी धावसंख्या होते. ओव्हरची जर पाहिली तरी इथे मात्र समाप्ती. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. ओहो पटका सुरेख चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. इथे जर पाहिलं तर बिगेश होता त्या ठिकाणी. संधी होती परंतु या ठिकाणी जर पाहिलं प्रयत्न देखील बिगेशने खूप चांगले केले. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर चौकार येतोय. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलेल. 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि 6 धावा. आकाश पुन्हा एकदा. अहो चेंडू वाईटचा इशारा येतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू. 5 आणि 4. इथे मात्र आपण पाहतोय अजूनही 4 धावांची आवश्यकता असेल. सिंगल रन्स घेतला जातोय आणि या सिंगलच्या मदतीने अजूनही जर पाहिले तर 3 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. टॉप 8 मध्ये जाण्यासाठी आपण पाहतोय. नोचा कॉल आहे. इथे सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस चेंडू आहे आणि गॅप मध्ये खेळलाय. चौकार येतोय. सामना जर फिनिश होतोय आणि सुरेख कामगिरी या ठिकाणी मी म्हणेन दीपक 11 संघाची. आणि अगदी सुरेख टीम जर पाहिली तर दीपक 11 नवीन संघ आहे आणि बलाढ्य संघ जो मायकोपचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. यांच्या समोर खूप चांगला खेळ केला आणि चांगली खेळ करत असताना सामना विन होतोय. टॉप 8 मध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर आजच्या 4 संघ आपल्याला पाहायला मिळाला. पहिला संघ जर पाहिला तर नक्कीच पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो सरावली संघ. टॉप 8 मध्ये पहिला संघ पाहायला मिळाला. दुसरा संघ जर पाहिला तर जय जोगण्यादेव आगवण संघ हा दुसरा संघ. तिसरा संघ जर पाहिला तर मुरबा संघ संघर्ष मुरबे संघ आपल्याला पाहायला मिळाला. आणि चौथा संघ दीपक 11 संघ. हा 4 संघ आज क्वालिफाय पाहायला मिळत आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर टेनी पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. आणि मायकोप संघ आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. मायकोप संघ तर नक्कीच मायकोप संघ आपण यायचं आहे सन्मान चिन्ह घेण्यासाठी. आणि टेनी पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच आपण घ्या. मायकोप संघ या आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचंय या स्पर्धेमध्ये. धन्यवाद. या ठिकाणी संपलं असं जाहीर करतोय.